रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव गोविंद माधवा. माझ्या या नामाच्या, नामसागराच्या, नामलेखनाच्या नोंद व्हायला हरिभक्त परायरामचे उगले महाराज, तुमचं पूर्ण नाव सांगा. मधुकर यमनाजी उगले. मधुकर यमनाजी उगले उगले यांच्या शुभ हस्ते आपल्याला गोविंद ही नामावली आलेली आहे. तर अतिशय सेवाभावी सेवेने आपल्या वारकऱ्यांच्या सेवेला ते प्रयत्नशील असतात, प्रामाणिकपणे असतात. गेल्या वर्षापासूनच त्यांचा परिचय आहे, किंबहुना कदाचित अगोदरपासून पण असतील, पण माझ्या दर्शनी हे गेल्या वर्षापासून आहे ना. बरोबर, अगदी बरोबर. तर खूप छान. विशेष म्हणजे ना, ते भजनामध्ये प्रामुख्याने असतात. आणि एक त्यांचा मला एक चांगला गुण आवडला, तो म्हणजे त्यांच्या हातात सदैव ज्ञानेश्वरी असते, भागवद्गीता असते, काहीतरी असतात, त्यांचं वाचन असतं. तर अशा या संत सेवकाच्या हातून आपल्या वारकऱ्याच्या सेवेला हा गोविंद नामाची ही नामावली आपल्या सेवेला आलेली आहे. खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. हात ओला आहे त्यामुळे सगळं हे ओलं झालं. जसं केलं ते काय नाही. रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. तर मला एवढं सांगायचं, पुन्हा पूर्ण करा. रामकृष्ण तुमचं विठ्ठल केशवा, मग सांगतो. रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा, 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 रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा. बस. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. बरं, आता एका वाक्यात सांगा, तुमच्याकडून लेखन झालं, तुम्हाला कसं वाटलं? रामकृष्ण एक नंबर. म्हणजे वायफळ बडबड करणे, वायफळ याच्याचे उद्योग करणे, याच्यापेक्षा आपल्या नामस्मरणात त्याच्यामुळे नुसतं नामस्मरण होत नाही. बरोबर. हा, नुसतं नामस्मरण होत नाही, तर त्याच्यातून आपलं एकाग्रता, आपली दृष्टी, आपलं मनन, वाचन, काये वाचे मने, अशा त्रयी ह्याने तो माणूस कॉन्सन्ट्रेशन जे म्हणतो ना, नाकपुड्या 2 आहेत, डोळे 2 आहेत, कान 2 आहेत, पाय 2 आहेत, हात 2 आहेत, तरी पण काम एकच होतं. खूप छान. धन्यवाद. डोळे 2 असले तरी आपल्याला एकाग्र दृष्टी तेव्हाच होते. नाक 2 आहे, श्वसन उजवी श्वसन पुडी आणि डावी श्वसन पुडी, पण दोन्हीतून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन्ही एनर्जी. पण जेव्हा आपली श्वसनक्रिया चालू असते, जेव्हा आपण प्राणायाम करत असतो, तेव्हा आपल्या प्राणायामातून आपण कोणती श्वासनलिका चालू आहे, आपले विचार कोणते चालू आहेत, त्या विचारावर आपली श्वासनलिका बदलते. म्हणजे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हे तुमची वैचारिक शृंखला ही तिथे बदलत असते. कान 2 आहेत, तुम्ही काय ऐकायचं, काय सोडायचं हे आपल्यावर असतं. पण तुम्ही सात्विक असाल किंवा तुमचं पूर्वपुण्य ठेवा असेल, तर तुम्ही बाहेर किती वाईट असू द्या, पण तुम्हाला धर्म म्हणजे युधिष्ठिर धर्माच्याच गोष्टी ऐकायला मिळतील आणि धर्माच्याच गोष्टी आतमध्ये मनन चिंतन चालेल. तेव्हा बाकीच्या गोष्टी ह्या गाळून जातील, या बाहेर आपोआप पडतील, त्याला सांगायची गरज नाही. तो अंतरीचा देव, अंतरीचं मन आपल्याला पाहता येत नाही, बोलता येत नाही, पक्क धरता येत नाही, पण मन असतं. मन हे आपल्याला सांगतं की हे काय आहे, हे वाईट आहे. कोंडून धरीनं जीव देह भावे पूजीनं, आपण तसं का म्हणतो, तर त्याचं कारण असं आहे की आपलं मन आणि चक्षु, ज्ञानचक्षु ह्या जर वायफळ गेल्या तर देवाला सुद्धा कोणता येत नाही. आणि त्या जर चांगल्या एकाग्रतेने असल्या तर तुम्ही त्या देवाला कोंडून धरता. जसं तुम्ही हनुमंतरायाने छातीमध्ये दाखवलं, सावत्या माळ्याने आपल्या छातीमध्ये दाखवलं,
तुम्हाला एक आणखीन मला वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं आहे, भक्त पुंडलिक हा आपोआप नाही झालेला. त्याने संत रोहिदासांकडे पाहिलं, ते आईवडिलांची कशी सेवा करतात आणि मग त्याने ते बायको खाली उतरवली आणि आईवडिलांना खांद्यावर घेतलं, कावड घेतली आणि मग ते भिवरथडीच्या नारायणाकडे आले. म्हणजे तिथे पहिला गुरु कोण पुंडलिकांचा, तर आपले संत रोहिदास. संत रोहिदास हे पहिले गुरु. पण त्याने देवाने सुद्धा असं वर दिला की भक्त पुंडलिक आपण बोला पुंडलिक वरदे असं म्हणतो, ते पुंडलिक नाव हे देवाकडून मागून घेतलं. पण त्याने स्वतःच्या गुरुला एका जनार्दनी हा भाग, जरी एकनाथाने म्हटलं एका जनार्दनी, हे स्वतःचं घेत नाही, ते आपल्या गुरुला बहाल करतं. त्याप्रमाणे भक्त पुंडलिकाने, हा भक्त पुंडलिक असेल तरी त्याच्या गाभ्यात, त्याच्या गर्भात हे तुमचे संत रोहिदास हे त्याच्या गर्भीत आहे, हे त्याच्या आंतरिक आहे, ते त्यांचा माइलस्टोन आहे. ते त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन आईवडिलांची सेवा केली. आणि त्या सेवेमध्ये असताना देव जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना वीट भिरकावली आणि त्या विटेवर त्यांना उभंच राहावं लागलं. त्या म्हणजे युगे 28 विटेवरी उभा करकटेवरी का असं म्हटलं, तर वाट पाहतोय तुमची भेटीची आवड आहे, तो उभी वाट पाहतोय का तुम्ही कधी मला भेटायला येतात. आपण जर एखाद्या माणसाकडे पाहिलं तर तो राखण करता असतो ना, रक्षण करता, तो असा कमरेवर हात ठेवून उभा असतो की माझ्या भक्ताला कोण काय करतोय, माझ्या भक्ताकडे कशी, म्हणजे त्याची संरक्षणात्मक त्याची कलात्मक दृष्टी असते. तो तसा म्हणजे त्याला बॉडी लँग्वेज म्हणतो आपण, त्याला अवयवाचा दृष्टिकोन असतो तो, की त्यांच्या कमरेवर हात का म्हटलंय, तर तुम्हाला एवढ्याच भवसागरातून तरून जायचं आहे एक. आणि दुसरं म्हणजे तुमच्या राखणाला मी उभा आहे, मागे पुढे उभा राहील सांभाळी. रामकृष्ण आहे. खूप धन्यवाद माऊली. पण नामस्मरणानं म्हणजे माझं जे नामस्मरण चालू आहे ते अतिशय योग्यच आहे. अगदी.